हॅलो फ्रेंड्स, आज आपण आंतरलिखित कोन याविषयी अभ्यास करणार आहोत. आता इथे आकृतीमध्ये बघा, आंतरलिखित कोन म्हटलं आहे, इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आता या वर्तुळामध्ये इथे केंद्र सी आणि ADB हा एक कोन आहे, बरोबर आहे. आणि याचा D हा जो शिरोबिंदू आहे या कोनाचा PDQ तो वर्तुळावर आहे आणि भुजा DP आणि DQ या वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदत आहेत. तर अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात आंतरलिखित केलेला कोन असे म्हणतात. आता आंतरलिखित कोन म्हणजे ज्याचा शिरोबिंदू हा वर्तुळावर आहे किंवा वर्तुळाच्या आत अंतर्भागात किंवा बाह्यभागात सुद्धा असू शकतो. तर आंतरलिखित कोनामध्ये इथे हा वर्तुळावर आहे कोन, याचा जो शिरोबिंदू तो आहे तो वर्तुळावर आहे आणि कोन ADB हा कंस ADB मध्ये आंतरलिखित आहे. म्हणजे हा जो कंस आहे ADB यामध्ये तो आंतरलिखित आहे. ओके, पुढे बघा आंतरखंडित कंस. आता आपण आंतरलिखित कोन बघितला, आता आंतरखंडित कंसमध्ये बघा इथे, आता इथे आकृती 1 मध्ये ABC कोन ABCच्या ज्या आंतरभागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला आंतरखंडित कंस असे म्हणतात. आता कोन ABCने कंस AC हा कंस आंतरखंडित केलेला आहे, बरोबर आहे. आणि आंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात. म्हणजे इथे आता A आणि C हे काय आहेत, वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू आहेत. कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा अंत्यबिंदू असणे आवश्यक आहे. बघा आकृती 1, 2 व 3 या आकृत्यांमध्ये कोनांनी प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे. लक्षात येते. 1 यामध्ये या कोनामध्ये सुद्धा हा कंस, इथे या आकृतीमध्ये हा कंस. पण आकृती 4, 5 आणि 6 मध्ये बघा 2 कंस आंतरखंडित केलेले आहेत. लक्षात येते का तुमच्या? 2 कंस त्यांनी आंतरखंडित केलेले आहेत. ठीक आहे. तर आकृती 2 व 4 मध्ये कोनाची एक भुजा, म्हणजे इथे हा जो 2 आणि 4 मध्ये बघा इथे कोनाची जी एक भुजा आहे ती 2 आणि 5 मध्ये, इथे 5 मध्ये एक भुजा काय आहे, स्पर्शिका आहे. लक्षात येते का तुमच्या? इथे ही स्पर्शिका आहे आणि ही सुद्धा स्पर्शिका आहे. ओके. आणि आकृती 6 मध्ये बघा या दोन्ही स्पर्शिका आहेत. लक्षात येते, दोन्ही काय आहेत, स्पर्शिका आहेत. ज्या 2 बाजू आहेत त्या कोनाच्या त्या दोन्ही सुद्धा काय आहेत, वर्तुळाला स्पर्श करतात. मग आकृती 3.44, आता ही जी आकृती आहे यामध्ये आंतरखंडित कंस नाही. का नाही? कारण या कोनाचे जे अंत्यबिंदू आहेत ते दोन्ही वर्तुळावर असणं गरजेचं आहे. फक्त A हा वर्तुळावर आहे, C वर्तुळावर नाही, तो वर्तुळाच्या बाहेर आहे. म्हणून या कोनाने आंतरखंडित केलेला कंस इथे नाही आहे. लक्षात घ्या. आता आंतरलिखित कोनाचे प्रमेय, हे महत्त्वाचं प्रमेय आहे. बऱ्याचदा हे विचारलं जातं. याच्यावर आधारित सिद्धता उदाहरणेसुद्धा विचारली जातात. हे महत्त्वाचं प्रमेय आहे, स्टार प्रमेय आहे. तुम्ही हे इम्पॉर्टंटमध्ये घेऊ शकता. आता प्रमेयाचं विधान बघूया काय आहे. वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे आता इथे कोन BACने आंतरलिखित केलेला कंस कोणता आहे, BC. म्हणजे BC किंवा BDC हा जो कंस आहे याचं माप हे BACच्या दुप्पट असणार आहे, निम्म असणार आहे.
म्हणजे कंसाचं माप कोनाच्या दुप्पट आणि कोनाचे माप कंसाच्या निम्मे असणार आहे. लक्षात येते? म्हणजे BACचं समजा 50 अंश असेल तर BDCचं माप कंसाचं 100 अंश असणार आहे. या कंसाचं माप किती असणार आहे? 100 अंश. ठीक आहे. तर आपण पक्ष लिहूया पहिल्यांदा. या पक्ष बघा काय आहे विधानावरून. केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BEC मध्ये आंतरलिखित केलेला आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC हा जो कंस आहे यामध्ये आंतरलिखित केलेला आहे. आंतरलिखित कोण आहे तो कोन. ओके. आता त्या कोनामुळे BDC हा आंतरखंडित केलेला कंस आहे. आंतरखंडित झालेला कंस आहे. तर साध्य काय आहे? कोन BAC हा बरोबर 1/2 माप कंस BDC. म्हणजे या BDCचं माप हे या कोनाच्या नेहमी दुप्पट असणार आहे. ठीक आहे. आता रचना काय केली बघा. किरण AO काढला. किरण AO काढला. वर्तुळाला तो बिंदू E मध्ये छेदतो आणि त्रिज्या OC काढली. लक्षात येते? त्रिज्या OC काढली. आता पुढे बघूया सिद्धता कशी. त्रिकोण AOC मध्ये, आता हा जो त्रिकोण आहे इथे या त्रिकोणामध्ये त्रिकोण AOC मध्ये बघा AO बरोबर OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणजेच माप कोन AX आणि B सुद्धा कोन C सुद्धा किती असणार आहे? X असणार आहे. किंवा आणखीन एक इथे तुम्ही हे करू शकताय, कंसाचं आंतरलिखित कंसाचं सुद्धा प्रमेय वापरू शकता. 2 मिनिटं. तर त्रिकोण AOC मध्ये इथे बघा AO बरोबर OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार इथे हे दोनही कोन म्हणजे कोन A आणि कोन C हे एकरूप असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे कोन COE किंवा EOC हा जो कोन आहे हा बाह्य कोन आहे. बरोबर आहे. आणि हे बाह्य कोनाचे माप आपल्याला माहिती आहे की त्याच्या त्या त्रिकोणाच्या विरुद्ध आंतरकोनांच्या मापांच्या बेरीजे इतके असते. म्हणून इथं 2x होणार आहे. x अधिक x काय असणार आहे? 2x. म्हणजे EOC किती आलेत? 2x. बरोबर आहे. आता इथे माप कोन आपल्याला काय काढायचं आहे? BAC. मग इथे आपण हे केलेलं आहे 2x कसं काढलेलं आहे ते झालं. आता कोन EOC हा केंद्रीय कोन आहे. EOC काय आहे? केंद्रीय कोन आहे. बघा इथे आकृतीमध्ये कोन EOC हा कसा आहे? केंद्रीय कोन आहे. तर या केंद्रीय कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसा इतके असते. म्हणजे कंस EC किती असणार आहे? 2x. बरोबर आहे. म्हणजेच इथे कंस EC 2x आहे. त्याचप्रमाणे आपण जर OB जोडला, हा OB जर O आणि B जोडलं तर काय होणार आहे? कंस हा जो कंस आहे BE हा सुद्धा आपण 2x दाखवू शकतो. बघा पुढे कसं त्याने सिद्ध केलेलं आहे. इथे EOC हा केंद्रीय कोन आहे म्हणून माप कंस EC 2x कंसाच्या मापाची व्याख्या. मग 1 व 2 वरून कोन OAC आणि EAC बरोबर 1/2 EC. माप कोन बघा OAC आणि EAC कोणते आहेत ते? OAC आणि EAC. बरोबर आहे. या दोन्ही कोनाने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? EC. या दोन्ही कोनांचं माप हे ECच्या निम्म असणार आहे. तेच इथं आपण म्हटलेलं आहे. कोन OAC बरोबर कोन EAC बरोबर 1/2 माप कंस EC. विधान क्रमांक 3. त्याचप्रमाणे त्रिज्या OB काढून म्हणजे या बाजूला जसं मगाशी मी दाखवलं त्या त्रिज्या OB काढल्यानंतर कोन EAB बरोबर माप कंस 1/2 माप कंस BE हे सिद्ध करता येईल. म्हणजे इथे
ओ बी हा जो कोन आहे हा कोन बरोबर 1/2 मापकंस BE हे सिद्ध करता येईल. तर ते विधान आपण केलेलं आहे इथं, विधान क्रमांक 4. आता कोन EAC म्हणजे विधान क्रमांक 3 मधला EAC आणि EAB विधान क्रमांक 4 मधला, या दोघांची बेरीज केल्यावर काय, 1/2 मापकंस EC अधिक 1/2 मापकंस BE 3 व 4 वरून. आता EAC अधिक EAB बरोबर किती, BAC. EAC अधिक EAB बघा इथं काय येतं आहे, EAC अधिक EAB म्हणजे EAC अधिक EAB म्हणजे कुठला कोण आला, BAC. लक्षात येते. तर या दोघांची बेरीज म्हणजेच मापकोन BAC बरोबर 1/2 मापकंस EC अधिक मापकंस BE. पण मापकंस EC अधिक BE म्हणजे काय, मापकंस BEC. बघा मापकंस EC अधिक मापकंस BE म्हणजेच काय, मापकंस BEC. लक्षात येते, मापकंस BEC. इथे बघा मापकंस BEC म्हणजेच मापकंस BDC. इथे बघा BEC म्हणजेच BDC. जे आपल्याला सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे. काय केलं बघा, पहिल्यांदा परत एकदा मी एक्सप्लेन करते. इथे त्रिज्या OC काढली आणि या त्रिकोणामध्ये OA बरोबर OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून एकरूप आहे आणि हा समद्विभुज त्रिकोण झाला AOC. बरोबर आहे. मग तो समद्विभुज त्रिकोण झाल्यानंतर इथे याची माप आपण XX मानली, कारण समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात. मग X आणि X इथे मानली ही मापं. तर हा जो कोन आहे EOC हा बाह्य कोन आहे या त्रिकोणाचा, आणि बाह्य कोनाचे माप हे या त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकेच. हे जे आंतरकोन आहेत, कोन A आणि कोन C, बरोबर आहे. मग 2x आपल्याला तो प्रमेय झालेला आहे गेल्या वर्षी. तर त्या त्रिकोणाच्या मापांच्या बेरजे इतकं म्हणजे 2x असणार आहे. मग हे जे माप आहे EOCचं माप आता किती असणार आहे, केंद्रीय कोन आहे. EOC काय आहे, केंद्रीय कोन आहे, आणि केंद्रीय कोना इतकेच त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप असते. हे आपण शिकलेलो आहे प्रमेय. म्हणून इथे EC किती झाला, 2x. लक्षात येते. मग आता इथे 2x झाला, आणि जसं आपण इथे म्हटलं की इथे OB जोडला. OB जोडल्यानंतर सुद्धा आपण असं सिद्ध करू शकतो. आता इथे 2x आहे, इथे x आहे. ह्याच्या आधी बघूया जरा 2 मिनटं. इथे 2x आहे, बरोबर आहे. EC 2x आहे, आणि कोन जो हा आहे EAC हा x आहे. मग कोन EAC बरोबर 1/2 मापकंस EC हे एक विधान मिळालं. मग त्याचप्रमाणे आपण जर OB जोडली तर मापकोन BAE बरोबर 1/2 मापकंस BE असं दाखवू शकतो, बरोबर आहे. नंतर कोन BAO किंवा BAE अधिक कोन EAC या दोन कोनांची बेरीज बरोबर 1/2 मापकंस BE अधिक 1/2 मापकंस EC. मग BE अधिक EC म्हणजेच किती झाले, 1/2 मापकंस BEC किंवा BDC. लक्षात येते, BEC किंवा BDC म्हणजेच सिद्ध झालेलं आहे कोन BAC बरोबर 1/2 मापकंस BDC. अतिशय सोपा आहे प्रमेय, फार काय अवघड नाही आहे. फक्त जरा शांतपणे पूर्ण प्रमेय वाचा, पक्ष वाचा, साध्य वाचा, नीट समजून घ्या. आणि काही समजत नसेल तर मला पर्सनली फोन करून विचारा काय अडतं आहे ते. ओके, एखादी कन्सेप्ट नसेल समजत तर ठीक आहे.
पुढचं आपण प्रमेय बघूया. आता इथे आपण काय बघितलं, आंतरलिखित केलेला कोन आणि वर्तुळकेंद्र या संबंधी 3 शक्यता संभवतात. म्हणजे काय, वर्तुळकेंद्र कोनांच्या भुजेवर असेल तर, अंतर्भागात किंवा बाह्य भागात असेल तर. आता पहिल्या 2 शक्यता आपण 3 आणि 4 मध्ये सिद्ध केल्या. म्हणजे जर कोनाच्या भुजेवर असेल आणि अंतर्भागात असेल. पण बाह्य भागात असेल तर बघा काय होईल. आता इथे बाह्य भागात आहे वर्तुळकेंद्र या कोनाच्या, म्हणजे BAC. तर BAC बरोबर बघा इथं रचना केलेली आहे. केंद्रातून काय काढलेली, AE किरण काढले, केंद्रातून जाणार. BAE वजा CAE बघा, BAC म्हणजेच काय, BAC म्हणजे काय, हा जो कोन आहे, हा कोन म्हणजेच कुठला कोन, हा पूर्ण कोन वजा हा कोन. लक्षात येते. मग BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE. मग BAE म्हणजेच कुठला, आता इथे बघा BAE हा म्हणजे हा पूर्ण कोन, याने आंतरखंडित केलेला कंस कुठला, BCE म्हणजे 1/2 मापकंस BCE. आणि या कोनाने आंतरखंडित केलेला कोन कुठला, CE मापकंस CE 3 वरून. बरोबर आहे. मग मापकंस BCE वजा मापकंस CE 1/2 काय झाले, आपण कॉमन काढले. ठीक आहे. पुढे मग मापकंस BCE वजा मापकंस म्हणजे हा कंस वजा हा कंस, उरला कुठला, CB किंवा BC. म्हणून 1/2 मापकंस BC. म्हणजे वर्तुळाच्या म्हणजे बाह्य भागात जरी केंद्रबिंदू असला तरीही त्याचे माप कसे असते, त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या त्या कोनाचे माप, ह्या कोनाचे माप हे आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हे विधान मात्र लक्षात ठेवा. काय आहे विधान बघा, वर्तुळ कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचे माप वर्तुळ केंद्राशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते. हे प्रमेय पाठ करायचं आहे. आता आंतरलिखित कोनाची उपप्रमेय आहे ही. बघा काय आहेत उपप्रमेय. एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. म्हणजे काय, आता इथे बघा, इथे ह्या आकृतीमध्ये बघा P आणि R हे अंत्यबिंदू आहेत. आणि हे अंत्यबिंदू घेऊन 2 कोन आहेत, PQR आणि PSR असे 2 कोन आहेत. या 2 कोनांनी आंतरलिखित केलेले कोणकोणते, आंतरलिखित केलेले या कंसानं, म्हणजे PR हा जो कंस आहे याने आंतरलिखित झालेले सर्व कोन. म्हणजे अजून जरी मी इथे कोन असे काढले तरी सुद्धा ते कसे असणार आहे, एकरूप असणार आहेत. का, कारण आपण आत्ताच प्रमेय बघितलं, आंतरलिखित केलेल्या कंसाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कोनाच्या निम्मे असते. बरोबर आहे. म्हणजे इथे माप PR जे असणार आहे ते PRच्या निम्मेच माप Q आणि Sचं असणार आहे. पुढे आणखीन एक उपप्रमेय बघा, अर्धवर्तुळात अंतरित झालेला कोन हा काटकोन असतो. तुम्हाला माहिती आहे अर्धवर्तुळाचे माप किती असते, 180 असते. मग याच्या निम्मे हे माप असणार आहे. 180च्या निम्मे किती, 90. म्हणून अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन हा काटकोन असतो. आता चक्रीय चौकोन बघा, चौकोनाचे 4ही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. म्हणजे इथे या आकृतीत आहे बघा चक्रीय चौकोन. असा चौकोन ज्याचे 4ही जे शिरोबिंदू आहेत किंवा 4ही कोन आहेत ते त्यात वर्तुळावर असणं गरजेचं आहे. त्याच्याशी संबंधित एक प्रमेय आहे, महत्त्वाचं प्रमेय आहे. हे सुद्धा बऱ्याचदा बोर्डाला विचारलं गेलेलं आहे. तर काय आहे बघा प्रमेय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे पक्ष बघा काय, इथे काय येणार, चौकोन ABCD
सी डी हा चक्रीय चौकोन आहे, बरोबर आहे. मग कोन बी अधिक कोन डी किती, आपल्याला साध्य काय करायचं आहे, 180 अंश, आणि कोन ए आणि कोन सी यांची बेरीज 180 अंश हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. तर कसे सिद्ध करणार बघा, कोन ए डी सी हा आंतरलिखित कोन त्याने कंस ए बी सी आंतरखंडित केलेला आहे, बरोबर आहे. कंस ए बी सी आंतरखंडित केलेला आहे. तर ए डी सी कोन ए डी सी बरोबर 1/2 कंस ए बी सी. तसेच कोन ए डी सी आंतरखंडित केलेला म्हणजे ए डी सी, तर कुठला कोन येणार इथे, कोन ए बी सी म्हणजे हा कोन येणार आहे. कुठला कोन येणार, हा कोन. यानं आंतरखंडित केलेला कंस कुठला आहे, ए डी सी, आणि ए डी सी बरोबर 1/2 कंस ए बी सी. लक्षात येते. पुढे आता विधान क्रमांक 1 झालं. आता मापकंस ए डी सी या हाफ ऑफ म्हणजे याचा हाफ कोण असणार आहे, कोन ए बी सी असणार आहे. मग इथे काय येणार आहे, कोन ए बी सी. ठीक आहे, कोन ए बी सी बरोबर 1/2 मापकंस ए डी सी. तर आता दोन्ही विधानांची आपल्याला बेरीज करायची आहे, कोन ए डी सी अधिक कोन ए बी सी. तर त्या विधानांची जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळतं, इथे ए डी सीचं काय आलं, 1/2 ए डी सीचं कोन 1/2 मापकंस ए बी सी. इथे काय येणार, मापकंस ए बी सी येणार, मापकंस 1/2 ए बी सी, आणि इथे मापकंस ए डी सी. पण मापकंस ए बी सी अधिक मापकंस ए डी सी 1/2 कॉमन काढले, पुन्हा इथे ए डी सी येणार अधिक मापकंस ए बी सी येणार. तर या हे पूर्ण वर्तुळच तयार होते, म्हणून 1/2 काय होणार, 360 अंश, कारण ए बी सी आणि ए डी सी मिळून पूर्ण वर्तुळ तयार होते, म्हणून इथे 180 अंश येणार. 1/2 गुणिले 360 बरोबर 180. याचप्रमाणे कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश हे सिद्ध करता येईल. हे थोडं तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वहीवर हे जे रिकाम्या जागा आहेत त्या भरून सिद्धता पूर्ण करायची आहे. आता चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. या प्रमेयाची सिद्धता पण तुम्ही प्रयत्न करायचा लिहायचा. मी तुम्हाला ती उद्या पुढच्या भागामध्ये एक्सप्लेन करेन. लक्षात येते. आता चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे. व्यत्यास बघा, चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो हे सिद्ध करायचं. म्हणजे पक्ष काय येणार बघा, यामध्ये पक्ष काय असेल, कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 आणि कोन बी अधिक कोन सी बरोबर 180. तर 180 आपल्याला इथे आंतरलिखित कोनाचं प्रमेय वापरून तुम्ही हे काय करू शकताय, तो चौकोन चक्रीय आहे हे सिद्ध करू शकता. हे सुद्धा प्रयत्न करायचा आहे प्रमेयाचा. मी नाहीतर पुढच्या भागात तुम्हाला एक्सप्लेन करते. पुढचे प्रमेय बघा काय आहे. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते 4 बिंदू एकाच वर्तुळावर असतात. बघा, रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोन करत असतील तर ते बिंदू 4ही बिंदू वर्तुळावर असतात. ह्या गुणधर्माचा तुम्हाला बऱ्याचदा सिद्धता किंवा उदाहरण सोडवताना उपयोग होतो. बघा, पक्ष काय आहे. बिंदू बी व सी हे रेषा ए डीच्या एकाच बाजूला आहेत आणि कोन ए बी सी डी एकरूप कोन ए सी डी.
आता बिंदू ABCD हे एकाच वर्तुळावर आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर हे सुद्धा तुम्ही सिद्ध कसं करणार, करू शकता का बघा, प्रयत्न करा. ABCD चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. चक्रीय चौकोन आहे म्हणजे काय, हे चारही बिंदू आपल्याला वर्तुळावर आहेत हे सिद्ध करायचं. कसं करणार बघा. आता जर मी इथून काय केलं, AD व्यास समजून जर वर्तुळ काढले किंवा तर काय होईल, B आणि C बिंदू वर्तुळावरच येणार आहेत. पण तुम्ही याचा अप्रत्यक्षसुद्धा सिद्धता करू शकताय. बघा, प्रयत्न करा. नाही आलं तर आपण परत एकदा त्या ही वरची 2 प्रमेय, म्हणजे इथे हे एक प्रमेय दिलेलं आहे, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन, सम्मुखकोन, पूरक चक्रीय, हे 3 जी उपप्रमेय आहेत ते तुम्ही प्रयत्न करायचा आहे, सिद्ध करायचा. ओके. आता पुढे सोडवलेली उदाहरणं बघा काय आहेत. जेव्हा LM आणि जेव्हा LN एकरूप आहेत, कोन L आहे 35 अंश, तर कौस MN किती असणार रे, 70 अंश. आत्ताच आपण अर्थरेखित कोनाचं प्रमेय बघितलेलं आहे. कोन L बरोबर 1/2 माप कौस MN, 35 बरोबर 1/2 माप कौस MN, 2 गुणिले 35 बरोबर 1/2 माप कौस MN बरोबर 70. आता मापकौस LN विचारलं आहे त्याने, कुठला, हा विचारला आहे. तर बघा, हा मापकौस 70 असेल तर हा उरलेला किती, 360मधून 70 गेले किती, 290. मापकौस MLN बरोबर 360 वजा मापकौस MN, तो आला 290. पण इथे काय म्हटलं त्यांनी, LM आणि LN या जेव्हा एकरूप आहेत, म्हणजे या 2 कंसांची मापे काय असणार आहेत, समान असणार आहेत, म्हणजे 290च्या निम्मी असणार आहेत. मग काय, जेव्हा LM एकरूप जेव्हा LN, कौस LM एकरूप कौस LN, पण माप कौस LM प्लस माप कौस LN बरोबर माप कौस MLN बरोबर 290. कंसाच्या बेरीजेचा गुणधर्म माप कौस LM बरोबर माप कौस LN बरोबर 290/2 145. म्हणजेच इथे माप किती आलं, कौस LNचं 45 अंश आला. आणखी तुम्ही टेक्निक वापरू शकता. बघा, इथे समद्विभुज त्रिकोण आहे हा, बरोबर आहे. मग समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोन M एकरूप कोन N, बरोबर आहे. मग हा 35 आहे, तर हे किती असणार आहे, 180 वजा 35 करा. 180 वजा 35 जे काय माप येईल त्याच्या निम्मे M आणि N असणार आहेत. त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. आता पुढचं उदाहरण काय आहे बघा. जेव्हा PQ आणि जेव्हा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात. इथे जेव्हा ही जी PQ आहे आणि RS हे T मध्ये छेदतात, तर कोन STQ 58 अंश आणि PSR हे किती आहे, 24 अंश दिलेलं आहे, बरोबर आहे. तर ते दिलेलं आहे, त्यावरून कोन STQ 58 आणि PSR 24 असतील, तर माप कौस SQ काढा. माप कौस काय काढा, SQ काढायचा आहे आपल्याला. आणि पुढे STQ बरोबर 1/2 माप कौस PR अधिक माप कौस SQ हे पडताळून पहा. म्हणजेच जेव्हा PQ आणि RS मधील कोनाचे माप कोणतेही असले तरी वरची सिद्धता इथे आहे. STQ बरोबर माप कौस PR अधिक SQ हे सिद्ध करा. आता पहिल्यांदा बघा, कोन SPQ, इथे कोन SPQ आणि SPT, बघा SPQ आणि SPT म्हणजे हा एकच कोन आहे. किती आहे तो, 58 वजा 24. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय इथं वापरले, कारण बाह्यकोनाचे माप हे या दोघांच्या बेरजे इतके असते. कोन P अधिक कोन S म्हणजेच काय, 58 वजा 24 Pचं माप म्हणजे, तर ते किती येणार आहे, 34 आलं. ओके. मग मापकौस QS, मापकौस QS किती असणार आहे, 34 दुणे 68. कंसाचं माप हे दुप्पट असते म्हणून ते 68 आलं. तर मापकौस
SQQS 68 आहे आणि कंस PR किती असणार आहे, कारण हा 24 आहे तर इथे PR असणार आहे 48, बरोबर आहे. मग माप कंस आता PR प्लस SQ किती आलं, 48 अधिक 68 किती येणार, 116 भागिले 2 58, म्हणजेच कोण, STQ. म्हणजे याने आंतरखंडित केलेला जो कोन हा जो कोन आहे कोणता, की जेव्हा PQ आणि जेव्हा RS यामधील कोनाचे माप कोणतेही असले तरी त्याने आंतरखंडित केलेले जे दोन कंस असतात त्यांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते. हे जे कोनाचे माप असते ते त्याने आंतरखंडित, ह्या दोन जीवांनी आंतरखंडित केलेले जे दोन कंस आहेत त्यांच्या बेरजेच्या निम्मे असते. तर ह्या रिकाम्या जागा चौकटीत भरा, म्हणजे जेवर आपण सिद्ध केलं आहे तेच आहे इथे, फक्त इथे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या चौकटी भरा. तर यावरून एक गुणधर्म आपल्याला मिळतो आहे, कोणता, वर्तुळाच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या आंतरभागात छेदत असतील तर त्या जीवांमधील कोनांचे माप त्या कोनाने आंतरखंडित केलेला कंस आणि त्यांच्या विरुद्ध कोनाने आंतरखंडित केलेला कंस यांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते. लक्षात येते. आता ही पण एक सिद्धता आहे, ती सिद्धता तुम्ही लिहून काढायची आहे. बघा काय आहे, मी एक्सप्लेन करते. वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील, वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोनाचे माप त्या कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या फरकांच्या निम्मे असते. म्हणजे हा जो कंस BD आणि हा जो कंस AC आहे यांच्यातील जो फरक आहे, यांची जी वजाबाकी येईल त्याच्या निम्मे हा कोन असतो, कोन E. कळते का. मग वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD त्या वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू E मध्ये छेदतात. हे पक्ष आहे. आणि AEC कोण, AEC बरोबर 1/2 मापकंस AC वजा मापकंस BD. रचना, रेख AD काढली. AD काढल्यानंतर काय करा, इथे हा जो कोन आहे ADC बरोबर 1/2 AC येणार, बरोबर आहे. आणि इथे हा जो कोन आहे ADC हा त्या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे, तो A + E येणार. म्हणजेच याचं माप जे आहे, कोन Aचं माप जे आहे ते किती येणार आहे, हाफ ऑफ BD येणार आहे. मग या दोघांची वजाबाकी म्हणजेच हा कोन येणार आहे. तर हे प्रमेय तुम्ही काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. आता काय काय शिकलो बघा आपण. वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं प्रमेय या भागातलं आपण बघितलेलं. वर्तुळाच्या एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोन एकरूप असतात. बघितलंय. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन काटकोन असतो. चौकोनाच्या चारही शिरोबिंदू एका वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोन त्याच्या संलग्न सम्मुख कोनाशी एकरूप असतो. चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी कोन एकरूप निश्चित करत असतील तर ते चार बिंदू कसे असतात, एकाच वर्तुळावर असतात. लक्षात येते. थोडं किचकट वाटतंय पण सरावाने तुम्हाला हे सगळं जमून जाईल. एकदाच तुम्ही केलात, वाचलात आणि लगेच आलं असं होणार नाही आहे. त्यामुळे काय करायचे, भरपूर सराव करायचा या प्रमेयांचा, या गुणधर्मांचा, आणि यावर आधारित उदाहरणे सोडवायची आहेत. धन्यवाद.